नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण निफ्टीची ॲनालिसिस करूया. डेली चार्ट बघूया, 15 मिनिटवर चार्ट बी बघूया. आज काय काय मुवमेंट झाले ते पण चेक करूया आणि उद्याच्याला काय होईल किंवा काय होऊ शकतं हे पण चेक करूया. आता आपण आज डेली चार्टवर बघा, ह्याने हाय लावला 24,702चा, लो मारला 24,465चा, क्लोजिंग झाली 24,487ची, म्हणजे -87 पॉईंट जाऊन क्लोज केलं आहे. म्हणजे जवळपास 0.50 40% म्हणजे डाऊन निगेटिव्हमध्ये गेलं आहे आणि याचा ट्रेंड चालू आहे सध्या निगेटिव्ह. काल पण डेली चार्टवर मस्त मुवमेंट झाला होता, गॅप ओपन झाले होते पण नंतर काय मुवमेंट दिला नाही, एका रेंजमध्येच दिवसभर गेला होता. आणि आज बी ओपनिंग चांगली झाली होती. ओपनिंग झाली 24,563ला, त्याच्यानंतर हाय मारलं 24,700, म्हणजे 100 पॉईंटच वरती फक्त गेलं मार्केट. नंतर जेच खाली आलं नंतर खालीच नाही. आज बघा 50 मिनिटवर बघूया, आपण चेक करूया नेमकं आज मार्केट कसं आलं आणि कसं नाही. तर 15 मिनिटवर चेक करूया आपण. आजची 15 मिनिटवर चेक साधारण सिम्पल आहे. पहिल्या 15 मिनिटवर दोन, हे बघा, ही फक्त 25 पॉईंटची, ही 40, म्हणजे 70 पॉईंट तर असे भेटते होते पण काय मुवमेंट भेटला नाही. म्हणजे एक तर स्ट्रॉंग असे कॅन्डल, म्हणजे काय एंट्रीला पॉईंटला काय भेटलं नाही. कालचे जर क्लोजिंगच्या वरती बघितलं, पहिलीच कॅन्डल जर चांगली ओपन झाली आणि इथं पण सेलिंगच्या साईडला एक बिग कॅन्डल झाली होती टॉपला, आणि ती पण रेजिस्टन्सच्या जवळ झाली होती. बघा, ही जी बनली ही हाय कॅन्डल शूटिंग स्टार, ही कॅन्डल जी बनली नंतर बघा मार्केट कसं खाली आलं. हे बघा, हे 48 पॉईंट, हे 30 पॉईंट, म्हणजे 80 70 80 90 पॉईंट, 100 पॉईंटचा मुवमेंट आपल्याला दिलेला होता 15 मिनिट चार्टवर. आणि नंतर बी थोडंसं साईडवेज केलं, नंतर बी एक मुवमेंट केला होता. 5 मिनिटवर चेक करूया. आता 5 मिनिटवर बी मस्त झाला होता चार्ट. आणि एक उद्याच्याला काय होऊ शकतं बघू शकतो आपण. आता आजच्याला काय होऊ शकतं, उद्याच्याला तर निगेटिव्ह बनलेलं आहे डेली चार्टमध्ये. तर उद्याच्याला जर आजच्या क्लोजिंगच्या आपला लोच्या खाली जर गेला तर एक मुवमेंट भेटू शकते, आणि ती म्हणजे जवळपास बरंच 70-80 पॉईंटचं इथपर्यंत पहिलंच टार्गेट आहे. इथून म्हणजे इथून जर ह्याच रेंजमध्ये जर ओपन होऊन 500च्या खाली जर क्लोज तर झालं आहे तर इथपर्यंत आपला टार्गेट भेटू शकतो. म्हणजे जवळपास 150 पॉईंटचं 100 पॉईंटचा मुवमेंट भेटू शकतो. 350 450 100 पॉईंटचा मुवमेंट भेटू शकतो उद्याच्याला. टुडे इज द बिग शॉर्ट कवरिंग होईल. म्हणजे शॉर्ट कवरिंग म्हणजे हे होईल, ज्यांनी शॉर्ट केलं आहे बाईंग साईडला त्याचे आता SL होतील, किंवा SL तर नाही होणार म्हटलं तरी पण जर डाऊन साईडला ह्याच रेंज ओपन होऊन जर ह्या क्लोजिंगच्या खाली जर आलं, आजच्या क्लोजिंगच्या खाली मारला तरी एक मुवमेंट भेटू शकतो क्लोजिंग, किंवा हा लोच्या खाली. लोचं बी जास्त काय खाली नाही आहे, लोन क्लोजिंग एकच पडते. त्याच्यामुळं जर लोच्या खाली मारलं काय आणि क्लोजिंगच्या खाली मारलं एक मुवमेंट भेटू शकते. पण एका रेंजमध्ये कमीत कमी 15-20 मिनटं जरी ओपनिंग झालं पाहिजे. नंतर गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन जर झालं तर थोडंसं साईडवेज जाऊन द्या मार्केट. नंतर ज्या साईडला मुवमेंट करेन त्या साईडला एंट्री घ्या. ज्या साईडला म्हणजे जर डाऊन साईडला भेटली तर जास्त मुवमेंट भेटू शकतो, आणि अप साईडला भेटली तर कमी मुवमेंट भेटू शकतो. कारण याचा मेजरली मेजर ट्रेंड ह्याचा डाऊन आहे. त्याच्यामुळं डाऊन साईडला जास्त जर भेटला तर ओके काम होऊन जाईल. जर अप साईडला घेतला तर 60-70 पॉईंट जर भेटले तर ओके होईल. पण जास्त करून तर गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं तर थोडंसं शांत राहूनच ट्रेड घ्यावं लागेल. कारण गॅप अप किंवा गॅप डाऊन झाल्यास जास्त काय मुवमेंट भेटत नाही आहे. चला, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. एकदा डेली चार्ट पण बघूया आपण, 50 आवरली चार्ट, आवरली चार्टमध्ये पण एक मुवमेंट दिसतोय डाऊन साईडलाच. उद्याची फक्त कॅन्डल जी आहे ती या आजच्या क्लोजिंगच्या आणि हायच्या मध्येच बनायला पाहिजे. नंतर लोला डाऊन साईडला ब्रेक करा पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.